मम्मी मी आली माझ्या नवऱ्याला घेऊन. व्हॉट इज दिस मम्मा? ऍटलीस्ट डेकोरेशन तर करायचं ना फुलांचं. तू काहीच नाही करून ठेवलेलं आहे. असं थोडी असतं यार मम्मा. पहिलाच धोंडा आहे ना आमचा. माझ्या नवऱ्याला शिवलेला ड्रेस घेऊन आले. अगं तर जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालतात ना ग मम्मी. तुम्ही दोघं नवरा बायको आहे ना, धोंड्याला अजिबात सिरियस घेत नाहीये. आमचा पहिला धोंडा आहे ना ग मम्मी. सोनं महाग झालं मम्मी. दरवर्षी सोनं महाग होतं. दीदीच्या नवऱ्याला बरं 5 तोळ्याची अंगठी केली तुम्ही. हो इकडे या. हे बघा, चांदीची कोणतीच गोष्ट घ्यायची नाही. ओनली गोल्ड किंवा कॅश. समजलं ना? तू फुलांचं डेकोरेशन करायला पाहिजे होतं ना ग. का बरं नाही केलं? का बरं नाही केलं? आणि हा घे कागदाच्या. आमच्या घरी आज पिता ठेव. इथं पुरणपोळीचं ताट ठेवण्याच्या बाजूला आहे ना, पूर्ण असं फुलांचं डेकोरेशन कर. तुला नसेल जमत ना तर माझ्याकडे दे, मी डेकोरेशन करते. ए काय चाललं? काय धोंड्याला आली का? तुझा धोंडा पण सोबत घेऊन आली का? ए माझ्या नवऱ्याला काही पण नाही बोलायचं. तू फुलांचं जर डेकोरेशन केलं असतं ना, मी मस्त व्हिडिओ बनवला असता, तो स्टेटसला टाकला असता, माझ्या सगळ्या मैत्रिणी जळल्या असता. मी काय सांगू पप्पा, त्यांना नसेल आवडत चांदी. मग कॅश असेल ना, कॅश द्या ना. नाहीये ग कॅश आमच्याकडं. मग फोन पे तर असेल.